वाटते की छत्रपती महाराज काय होते. हे बघा, तुम्ही टाळ घ्यायला लाज वाटू देऊ नका. टाळ द्यायला लाज वाटू देऊ नका. पानपट्टीवर थांबून दुसऱ्याची चेष्टा करायला तुम्हाला लाज वाटत नाही. डीजे वर नाचताना तुम्हाला लाज वाटत नाही. दारू पिऊन धिंगाणा करायला तुम्हाला लाज वाटत नाही. मग तुम्हाला नेमकं टाळ घालायला का लाज वाटते? हे बघा, दुसऱ्याच्या बायाकडे आणि दुसऱ्याच्या धनाकडे बघण्याची नजर आपल्याला देवाने दिली. पण त्या नजरेने बघू नका. तुम्हाला माय बने आहेत का हो? माय बहीण, त्याच नजरेनं तुम्ही सर्वांनाच पहा. आणि मुलींना सांगायले, माझ्या बहिणा म्हणून सांगायले, तुम्ही रात्री 11 वाजेपर्यंत मोबाईल घेण्यापेक्षा सकाळी लवकर उठून परमरहस्य ग्रंथ घ्या. तुमच्या भावाला चांगलं वाटेल. त्या गॅदरिंगच्या स्टेजवर नाचण्याकरता, कंबर हलवून नाचण्याकरता तुम्ही एखादी भाषण घ्या. शिवाजी महाराजांचं भाषण करा. तेवढंच तुमच्या भावाला आनंद वाटेल. एका रस्त्याला शिवाजी महाराजांचं नाव, एका रस्त्याला जिजाऊ माताचं नाव. ते नावं टाकण्याकरता त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावर चलून बघा. मग तेवढ्याच त्यांना आनंद वाटेल की हे मी घडवलेलं काय आहे, संप्रदाय. हिंदू संप्रदायाची त्यांनी संस्था केली, स्थापित केलं, त्याला स्थापित केलं. बघा, आणि तुम्ही आम्ही काय केलो? त्या संप्रदायाला व्यसनी संप्रदाय करून टाकलं. म्हणून मायबाप म्हणून सांगते, कुणीही व्यसन करू नका. व्यसनाने काय होतं? व्यसनाने आपलं सर्वस्व काही जातं. बघा, 2 मित्र पारावर बसलेले होते. पहिल्या मित्राने दुसऱ्या मित्राला विचारलं, बाबा रे, दारूने खोकला जातो का? तेव्हा दुसऱ्या मित्राने सांगितलं, काय तू पण प्रश्न विचारतोस? दारूनं माझं घरदार गेलं, बायको गेली, तर तुझा खोकला काय चीज आहे? ते तर जाणारच ना. ह्याच्यातच कळतं की दारूनं सर्वस्व काही जातं. आपण व्यसन करू नका. आणि माय बहिणी, मी तुम्हाला सांगते, त्या वाकलेल्या आईची थंडीत वाकून काम करते ना, त्या आईची थोडी मदत करा. बघा, माय बाबाला एक तर मुलगी पाहिजे, कारण मुलगीचं प्रेमच वेगळं असतं. बघा, 7 दिवस आपले पप्पा बाहेर असतात, आपले बाबा बाहेर असतात, आणि ते जेव्हा घरी येतात ना, तेव्हा मुलगा जातो त्यांच्या जवळ आणि म्हणतो, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय आणलं? मुलगी काहीच न मागता जवळ येते आणि चिटकते बाबाला आणि म्हणते, बाबा तुम्ही कसे आहात? म्हणजे मुलीचं प्रेमच वेगळं असतं का नाही? म्हणून आपण जिजाऊ माता जे सांगतात ना, त्या रस्त्याने चाललं तर आपलं खूप बरं होईल. शिवहर